दापोली तालुक्यातील पतीच्या हत्येची घटना घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली। वेळासला सुरू झालेली प्रेम कहाणी अखेर तुरुंगापर्यंत पोहोचली आहे। आज पोलीस कोठडी संपणार असून पतीचा मृत्यू तर पत्नी तुरुंगात राहणार आहे। दापोलीत प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या नेहा बक्करची प्रेम कहाणी मंडणगड तालुक्यातील वेळास येथील एसटीच्या लास्ट स्टॉप पासून सुरू होऊन आता तुरुंगापर्यंत जाऊन पोहोचली आहे। 2 आरोपींना घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। त्यांनी कोणत्या पद्धतीने खून केला याचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास केला। पोलिसांच्या तपासानुसार नेहा बक्कर हिचे माहेर मंडणगड तालुक्यातील वेळास येथे आहे। तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर हा एसटीत मंडणगड आगारात चालक आहे। तो नेहमी मंडणगड वेळास गाडी घेऊन वेळास येथे जात असे। बहुतांश वेळा वेळासला जाताना ती गाडी शेवटची असे, त्यामुळे ती गाडी शेवटच्या स्टॉपला वसलेला असे। तिथून ती सकाळी मंडणगडला पुन्हा येत असे। या लास्ट स्टॉपजवळ नेहा बक्करचे माहेर आहे। यामुळे मंगेश चिंचघरकर व राज्य परिवहन मंडळातील लास्ट स्टॉपला मुक्कामी असणारे कर्मचारी यांचे बक्कर कुटुंबियांच्या घरी जाणे येणे असायचे। यामुळे मंगेशची तिची ओळख झाली। या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। मात्र तिचा पती निलेश बक्करला हे प्रेम प्रकरण कळले। यानंतर नेहा व निलेश यांच्यात खटके उडत होते। आपल्या प्रेम संबंधात पतीचा अडथळा आहे असे समजून तिने मंगेश या प्रियकराला हाताशी धरून आपल्या पतीचा काटा काढण्याचे ठरवले। आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याने पोलीस तपासात स्पष्ट झाले। यानंतर त्याचा मृतदेह हरणे येथील खून केलेल्या घटनेपासून 33 किलोमीटर लांब असणाऱ्या पालगड पाटीलवाडीतील विहिरीत कमरेला लोखंडी पाटा लावून ढकलून दिला। मंगेश व नेहाला वाटले की लोखंडी पाटा लावल्यामुळे मृतदेह तळाला जाईल व ते कधीही पाण्यावर येणार नाही। मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि अखेर सारे बिंग फुटले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।